तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ठाकूर फॅमिलीवरती। तर हा व्हिडिओचा पार्ट 2 स्टार्ट होतो आता, म्हणजे आपला ब्लॉगचा तिरुपतीला आपण आलेलो, मुंबई टू तिरुपती बालाजीला आलेलो आहे आपण। तर तुम्ही फर्स्ट ब्लॉग तर बघितला असाल, नसेल बघितला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन बघून घ्या। तर चला स्टार्ट करूया सेकंड व्हिडिओ, सेकंड ब्लॉग, सेकंड डे। लेट्स स्टार्ट। केसर कापून आल्यानंतर आंघोळ करून आता चाललोय बाहेर, नाश्ता करू आणि थोडासा फिरू, मग परत येऊ आणि मग संध्याकाळी फिरू आणि उद्या आमचं दर्शन आहे। तर चला जा। तर आता आपण आलोय बाहेर, इथे पार्टी रूम्स आहेत, तिथून इथे बाहेर आलो रूमच्या, आणि आता इथं थोडंसं फिरणार, मग नाश्ता करून परत थोडंसं फिरणार आणि मग घरी जाणार, आराम करून मग संध्याकाळी फिरायला यायचं परत। बघू शकतो इथे किती शॉप्स आहेत, आणि तुम्हाला इथे पण लॉकर्स भेटून जातात। आता मी तुम्हाला दाखवतो की रूम्स कुठून बुक करायचे, तर ते इथेच आहे, मी बॅक कॅम्प निघालो, इथून खाली गेलं रूम्सचं एक काउंटर, तिथून तुम्ही करू शकता। आता आम्ही मार्केटमध्ये गाडी बघू शकतो, शॉप्स ऊन खूप आहे म्हणून गॉगल लावला। पूर्ण शॉप्स बघू शकता। इथे समोरच रूम बुकिंगचं आहे, ते जे मोठं आहे त्यातच पूर्ण मार्केट आहे, इथे फिरणार, आता शॉपिंग विपिंग करणार, मग नाश्ता करू, फोटो बिटो काढायचे ते। जो आहे ह्याला ATC सर्कल बोलतात। आता आपण ATC सर्कलमध्ये आहोत, तर तुमचा गेट इथे पण लागू शकतो। हे ATC सर्कल आहे, हे बघा, ते इथून बसेस भेटतात आपल्याला टेम्पलला जायला। आता आपण तिथे चाललोय, इथे फोटो काढायचे, ते फोटो काढणार। इथे तुम्ही फोटोशूट करू शकता। चला जाऊयात। ते बघा, इथे खाली मार्केट आहे, तिथे जायचं आता आपल्याला फिरायला। तिथून डायरेक्ट या मार्केटमध्ये आलो, इथे कपडे बघायला। हे पूर्ण मार्केट आत आलो, इथे फिरायचंच आहे फक्त आपल्याला, आणि उद्या दर्शनला जायचं आहे, तिथे मोबाईल नाही नेऊ शकत मी आतमध्ये, दॅट्स वाय मी तिथले व्हिडिओ बनवू नाही शकत। इथे बघा नावाची पेन बिन आहे, म्हणजे बनवून घेऊ शकतो। हे पूर्ण मार्केट
तुम्ही जास्त करून सुट्टे ठेवा, कारण की इथे सुट्टे खूप लागतात. कारण की इथे सुट्टे पैसेच मागतात जास्त करून हे लोक. आणि इथे ऑनलाईन पेमेंट जास्त चालत नाही, काही दुकानवाल्यांजवळ नसतं. दॅट्स वाय तुम्ही कॅश आणा. इथे तुम्हाला खेळणी वगैरे पर्स बीस भेटून जातील. बट इथे लिहिलेलं आहे फिक्स रेट. बट तुम्ही बार्गेनिंग करा, ते कमी करतात सगळ्यांना. तिथे जी पण घ्याल 80 रुपीज आहे समोर. चला आता फायनली आपण नाश्ता करायला चाललोय आतमध्ये. इथे नाश्ता करू मध्ये नाश्ता करायला आलोय. पोंगल मागवलंय, पोंगल मसाला डोसा आणि या चटण्या दिल्या. आता आमचा नाश्ता विष्टा झालाय. आता आम्ही जाऊ घरी रूमवर म्हणजे, आणि तिथं आता आराम करू आणि मग संध्याकाळी येऊ फिरायला, कारण की आता ऊन जास्त आहे म्हणून. रूमवरती घेता जरा आराम करणार, मग परत संध्याकाळी फिरायला जायला बाहेर. आणि मग उद्या दर्शन आहे आमचा 12 वाजता. दर्शन 12 आता झालं रूम. हां, आणि ही जी लाईन दिसते रेड कलरचे ते बांबू आहेत ना, त्या लाईनीत उभी राहून तुम्ही रूम बुक करू शकता. पण ते आत्ता बंद आहे, ते आता
संध्याकाळी 5 वाजता चालू होईल ते 9 वाजेपर्यंत चालू राहतो आणि मग परत सकाळी 5 वाजता चालू रूमचं. आणि तुम्हाला रूम फक्त 24 तासासाठीच भेटतो. आणि रूमसाठी सगळे डॉक्युमेंट्स लागतात. आधार कार्ड आम्हाला तुम्ही ते द्यायला लागतात. इथून तुम्ही लाईनीला लागू शकता. ही रूमची लाईन आहे. तिथे लागून तुम्ही रूम बुक करू शकता लाईनीत राहून, किंवा ऑनलाईन पण करू शकता TTDच्या वेबसाईटवर. वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. रूम बुकिंगची लाईन असते इथे लावू शकतो. आता चाललंय रूमवर. समोर रूम आहे. आता आम्ही परत रूमवर आलो. हे आहे 17 to 24. आपला रूम नंबर 24 आहे. चला आता आराम करूया, भेटूया संध्याकाळी. तर आता आम्ही चाय प्यायला आणि फिरायला चाललो आहे असंच बाहेर. आता वाजलेत 3:30. तर चला जाऊयात. आणि चायवाला ह्याच्या खालीच आहे हॉटेलच्या. तर चला चाय पिऊ. तर आता आमची चाय पिऊन झाली आहे. आता आम्ही मार्केटमध्ये फिरणार जरासं. तर चला फिरूया. इथे सगळे तुम्हाला फूड स्टॉल्स भेटतात. आता पण ऊन खूप आहे. ठीक आहे, फिरायला चालू. ते बघा, इथं तुम्ही इथून रूम बुक करू शकता. इथून खालती जा, सीडीवरून खालती जा. बघू शकता हा मेन्यू. ह्याच्यावर रूमचे रेट्स वगैरे लिहिलेले आहेत. मी पिक्चर वाटतो. ते इथून खालती तुम्ही जाऊ शकता रूमसाठी. आणि हेच आहे लाईन. तुम्हाला रूम बुक करायला लागतील, कारण की इथे प्रायव्हेट रूम्स बिलकुल नाही आहे. तुम्हाला इथे येऊन लाईनीला लागूनच रूम बुक करायला लागेल. नाही तर TTDच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथून तुम्ही बघू शकता, बुक करू शकता. आणि दर्शनाचं तिकीट पण तुम्हाला 3 महिने आधीच बुक करायला. तर आता आम्ही परत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आलो. तर शॉपिंग करणार, फिरणार आणि मग परत घरीच जाणार. आणि उद्या आमचं दर्शन आहे 12 वाजता. तर शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही इथं आलो शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये. इथे खूप साऱ्या वस्तू भेटतात आणि फक्त म्हणजे शॉपिंगचं दुकान आहे इथे, कारण की याचं नाव शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. तर इथे फक्त शॉपिंगच शॉपिंग. तर आता आपण आलो आहे GNC इको पार्कमध्ये. तर आता जाऊया आतमध्ये आणि इथे फ्री बस आहे, त्याच्याने येऊ शकतो. पण आता फ्री
वाली आणि एक न्यू वाली आहे. येऊ शकता. तर चला जाऊया GNC इको पार्कमध्ये. हा आहे GNC पार्क. लॉर्ड ऑफ व्यंकटेश्वर. तुम्ही पण येऊ शकता या गार्डनमध्ये. बॅक साईडला काय भारी सीन आहे, इथे फोटो काढले तर आतमध्ये चांगला बनवलं इथे. तुम्ही पण येऊ शकता फिरायला. आणि इथे यायला काय तुम्हाला गाडी वगैरे करायची गरज नाही. फ्री बस सोडते, ट्रस्टीची बस आहे ती तुम्हाला इथे सोडेल. बस तुम्ही त्या बसमध्ये बसून यायचं. तिचे स्टॉप्स असतात तर बघा. आणि इथे समोरच तिचा स्टॉप आहे, जिथून ती परत तुम्हाला रिटर्न घरी नेईल. इथे येऊ शकता तुम्ही पण. आता आम्ही निघतोय इथून रूमवरती जायला. तर आता इथून फ्री बस येईल, तिच्यात बसून आपल्याला जायचं आहे. ती आपल्याला सोडेल रूमपर्यंत. तर चला जाऊया. इथेच समोर फ्री बसचा स्टॉप आहे. जा आलो आता आपण गार्डनच्या बाहेर. आणि आता आपली बस पण आहे टाईम. तर अजून फ्री बस ना आले तर आम्ही आस्ते आस्ते चालतच फिरत पुढे चाललोय. नाही अजून बसत ना आले. बसेल तर आपण बसने जाऊ, अदरवाईज आपण चालतच जाऊ फिरत. मी आलो चालत पुढे, पण अजून बसत ना आले. तेव्हा आता येते. आता काय फायदा पण नाही, पोचलो. फिरून येईपर्यंत आम्ही रूमवर पोचतो. ही फ्री बस आहे. यातून तुम्ही फ्रीमध्ये या वरच्या एरियातच कुठे पण ट्रॅव्हल करू शकता विदाउट एनी चार्जेस. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन बघा. पार्ट 1 तिथे पूर्ण मुंबई टू इथपर्यंत आम्ही कसे आलो त्याचा व्हिडिओ आहे आणि काय केलं त्याचा. तर तो पण तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर मला हे पण समजेल की रूम कसे बुक केलं ते किंवा आम्ही आल्याला कुठे राहिलेलो. दॅट्स वाय तो पण व्हिडिओ बघा. त्याचा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे बघा. तर चला तर आता आपण चाललो आहे अन्नप्रसादाच्या इथे, जिथे आपल्याला ट्रस्टिंगनी फ्रीमध्ये तिथे प्रसाद भेटतो आल्याचीचा. ते घेऊन ते बघा किती झालं. हा मार्केट आहे आणि हे इथं. चला आपण जाऊ. इथे समोर मार्केट आणि इथं ते चालू असतं. तर बघा इथं लाईनीला लागून पाठवून आलं, इकडनं आलं आणि आता असं लाईनीला. तर इथून जायचं. हे बघा जस्ट ह्याच्या समोर तो मार्केट आहे आणि इथं आहे गोविंदा.
गोविंदा गोविंदा गोविंदा. समोर आता ते वाटायला स्टार्ट करते. तर आता मी घेतलं आहे आणि बघू शकता जस्ट तिरुपती बालाजीच्या ATC सर्कलच्या समोरच तुम्ही येऊन घेऊ शकता. आता मी घेतलं आहे. चला आता जाऊन तिथे बसून खायचं. हे बघा इथं असं वाटतं तुम्ही इथून घेऊ शकता आणि इथून लाईन लागते. आता आम्ही रूमवर जातो. ते आमचं काम वगैरे झालं. आता रूमवर जातो. आता हा जो व्हिडिओ आहे हा ब्लॉग आहे. ह्या पार्ट 2 आहे जो चालू आहे तो. आणि पार्ट फर्स्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही तो पण बघून घ्या. कारण की त्या ब्लॉगमध्ये मी सगळा मुंबई टू इथपर्यंत आम्ही कसे आलो त्याचा सगळा व्हिडिओज आहे. की ट्रेनमधून आलो आणि वगैरे वगैरे आणि रूम कसे बुक केले, आम्ही आल्या पहिला कुठे राहिलो ते वगैरे सगळं, किंवा बसने आलो कशाने, वरती कशाने आलो ते वगैरे सगळं त्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही तो नक्की बघा. त्याच्याने तुम्हाला त्याची फुल गाईड मिळेल आणि तो बघा. तर चला भेटूया आता. रूमवरती जातो. मग संध्याकाळी जेव्हा आम्ही फिरू बाहेर रात्रीचा आणि जेवायला सुद्धा जाऊ जिथे ट्रस्टचं असतं. तर चला जाऊया. आत्ता पण चाललो आहे जेवायला जिथे ट्रस्टचा भेटतो खिचडीचा. तर चला जाऊ. पोचलो आहे आता आपण इथे. तेव्हा हेच आहे अन्नप्रसादा सेंटर. चप्पल काढूया. तर चला इथून आज जाऊ. तो बघा समोरच आहे. तिथे जायचं आपल्याला जेवायला. मस्त दिसतस. चला आता जाऊ. आपल्याला काढते आधी. हे इथून असं लाईन आहे आणि ती एक्झिट लाईन आहे. लेफ्ट साईडला मंदिर आहे आणि राईट साईडला हे आहे हप्ता. आणि हे समोरचं पूर्ण मंदिरचंच पॅसेज आहे. चला आता आपण आज जाऊया आणि जेवूया. चला तुम्हाला दाखवतो आणि मग मंदिरात जाऊ. म्हणजे मंदिराच्या बाहेर थोडा फिरू आणि मग परत रूमवर जाणार. मग उद्या सकाळी ते इथे तुम्ही जेवायला येऊ शकता. समोरून आपण आत आलो. इथून आज ते फोटो काढायला सीन आहे. डायनिंग हॉल 3 and 4 इथे डायनिंग हॉल 3 and 4. आपण 3 आणि 4 वरतीच चाललो आहे. जसं कुठल्यावरती पण जाऊ शकतो बट आता 3 आणि 4च चालू आहे. चला इथं आतमध्ये हात धुवायला जाऊ. हँडवॉश करायला. फायनली आम्ही जेवायला बसलो. इकडे बघा जिनो मम्मी. आता आपल्याला सर्व झालं आहे आणि इथे खायला चालू पण केलं आहे. आता मी पण खातो. आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही एक्झिट झालो त्याच्यातून. आता बाहेर आलो. जेवण खूप चांगलं होतं. चला जाऊया. चप्पल घालूया आणि बाहेर फिरूया थोडासा. ब्रेकफास्ट पण असतो 8:30 ते 10:30 सकाळी आणि लंच सुरू होतो 10:30 ते 4 आणि डिनर 5 ते 10:30 रात्री. फायनली आलो बाहेर. आता तिथं
इथून चप्पल घेऊ. त्या लोक चप्पल पण घेतली, माझी घेत होता. आता आम्ही घेतल्या चप्पल आणि चाललो आता याच रोडनी बाहेर फिरून तिकडे. आता बाहेरून थोडा फिरून आतमध्ये आलो, दुसऱ्या घेतली. तर मी तुम्हाला बॅक कॅम्पनी दाखवतो. तर आपण मंदिराच्या इथं पोचू. त्यांचं इथं फोटोशूट चालू आहे. तर आता आपण इथून घरी जाऊ. आतून जाऊया मार्केटमधून घरी. हे तुम्हाला नॉनव्हेज वाटत असेल, बट हे नॉनव्हेज नाही, इथे व्हेजच चालतं. नॉनव्हेज अलाउडच नाही. हे का मंदिराचा व्ह्यू. हे आपण मंदिराजवळच आहोत. हे व्ह्यू आहे मंदिराचा. इथे पण खूप सारे बांगड्यावाले आहेत. गाड्या तर घेऊ शकता तुम्ही इथून जर घ्यायचे असेल तर. बालाजीची मूर्ती पण भेटेल तुम्हाला. म्हणजे ATC सर्कलमध्येच आहे मार्केट हा. हे हॉटेल्स आहेत इथे. म्हणजे व्हेजलाच असं ते बनवतात की ते आपल्याला नॉनव्हेज वाटतं, बट ते व्हेज असतं. कारण की इथे नॉनव्हेजला फाईन आहे. ते दुकानवाले सुद्धा बोलतात हे व्हेज आहे. हे तेच आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स, त्याच्याच खालचं आहे हे. ही ओल्डवाली जुनी फ्री बस आहे. ज्यांनी पण फ्री राईडच आहेत. आणि आता नवीन काढली ती जरा AC टाईप वाटते, बट ती नॉन AC आहे. आता आपण रूमवर पोचलो. आता भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी, कारण की आता आम्ही आराम करणार. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि कंटिन्यू राहा ह्या व्हिडिओवरती. हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे आणि पार्ट फर्स्ट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही बघा. पार्ट फर्स्ट जरूर बघा, कारण की तिथे त्याच्यात मी सगळं सांगितलं आहे. रूम वगैरे कसा बुक करायचा हवा, आणि आम्ही इथे ट्रेनने आलो आणि बसने कसं आलो त्याचं सगळं सांगितलं आहे. दॅट्स वाय तो बघा.